नमस्कार मित्रांनो, रविराज साबळे यांचं परत एक नवीन मॅटर आता समोर आलेलं आहे. हालाकी असं वाटू लागलंय की आता चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री यांना रवी साबळे सुट्टी काही देण्याच्या मार्गावरती दिसून येऊन लागले आहे. त्यांनी थेट आता आरोप केला आहे की चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री यांनी थेट एका मुलीला पळवून लावले होते, असे आरोप त्यांनी केलेले आहे. आणि त्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून, पोस्टच्या माध्यमातून हे सर्व काही सिद्धही करून दाखवले. नेमकं काय आहे पूर्णतः हकीकत आणि काय आहे संपूर्ण काही मुद्दा समजा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. मित्रांनो, बऱ्याच काही लोकांनी मागील व्हिडिओमध्ये आपण एक रविराज साबळेवरती व्हिडिओ बनवला होता, त्यांना अटक वॉरंट संदर्भातील, त्यांच्यावरती आरोप प्रत्यारोप संदर्भातील. तर त्याच्यामध्ये कॉमेंट्स केल्या होत्या की तुम्ही रविराज साबळेचे विरोधक आहात का. तर त्यांना हे क्लिअर करून देऊ शकतो की रविराज साबळे यांचे कंटेंट मला खूप ऑफिशियली आवडतात, मी त्यांना फॉलो देखील करतो. त्यांचं मार्गदर्शन बऱ्याचदा मी व्हिडिओ संदर्भातील घेतलेलं आहे. तर तसं काहीच नाही. आपल्या रिटर्न येऊया आपल्या मुद्द्याकडे. मित्रांनो, तर रविराज साबळेंनी आरोप प्रत्यारोप जे की चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री यांच्यावरती केले, नेमकं या मुद्दा सर्व काही समजून घ्या थोडं. तर मित्रांनो, सर्वप्रथम त्यांनी ती पोस्ट त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून अपलोड केली, रील अपलोड केली. ती थोडक्यात तुम्ही बघू शकता आणि त्याला समजून घेऊ शकता. नंतर त्याच्यावरती आपली प्रतिक्रिया आपण देण्याचं काम ते करूया. मस्त वाजायला लागलाय खुळखुळा. आपल्याकडे सुट्टीच नसते. भल्या भल्याला बोलतं केलंय आपण. हा पुरावा दाखवला होता, या पुराव्यामुळे गुन्हा बी दाखल झाला. मग आता साहेबांच्या तोंडातूनच तो किस्सा ऐका. मी तर काही सांगितलं नव्हता कुणाला. साहेबच म्हणताय 8 दिवस जेलमध्ये होतो. कशासाठी ऐका जरा. तर सांगलीमधून एक बातमी आहे, सविस्तर आपण बातमी बघूयात. सांगलीच्या एका कार्यक्रमात चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक मजेशीरच किस्सा सांगितलाय. 20 वर्षांच्या असताना पत्नीसोबत चित्रपट पाहायला गेलो होतो, तेव्हा माझी पत्नी अल्पवयीन होती. चित्रपटगृहामधून बाहेर आल्यावर पोलिसांनी आम्हाला पकडलं. माझी पत्नी त्यावेळी अल्पवयीन असल्यामुळे तिनं सांगून देखील माझ्यावर मुलगी पळवून नेल्याचा आरोप किंवा गुन्हा दाखल झाला आणि मला पोलिसांनी तुरुंगात टाकलं, असा किस्सा त्यांनी सांगितला. तब्बल 1.5 वर्ष ही केस सुरू होती, असं बावनकुळेंनी म्हटलंय. साहेब, त्यात करेक्शन आहे. तुम्ही 24 वर्षाचे होते आणि 14 वर्षाच्या होत्या. प्रूफ तेच सांगत आहे. भल्या भल्याला बोलतं केलंय. आणि या किस्स्यामुळे, हा किस्सा नाहीये, हा गुन्हा आहे. आणि या गुन्ह्याची माहिती मी महाराष्ट्राला दिली तर माझ्यावर गुन्हा दाखल केलाय. अजून एक विशेष गोष्ट काय होती, साहेब रिक्षा चालक होते तेव्हा. ड्र 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 आता कुळकुळा चालवत आहेत. हाय की नाही आपल्याकडे पावर. लय म्हणतात ना बोलल्यावर काय होतं. मी बोलल्यावरती भल्या भल्यांचे कांड बाहेर निघतात. आता याच्यावर किती कोटीची डिफॉर्मेशनची केस येते काय माहिती. पण साहेबांनी सांगितलेलंच मी तुम्हाला सांगितलं. यात माझा काही अर्थार्थी संबंध नाहीये. माझ्याकडे प्रूफ आहे आणि साहेब बोलले तेच खरं आहे. बाकी 8 दिवस ते जेलमध्ये बी होते जणू. तर त्यांनी सर्व काही तो किस्सा तिथे सांगितला होता आणि त्या किस्साच्या मार्फत त्यांनी सर्व काही आपली जुनी हकीकत सांगितली. आणि परत रवी साबळेंनी त्याला अशा पद्धतीने दोहरवलं की खरंच एक मजा वाटून बघणाऱ्याला बी. आणि हालाकी त्यांचं सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की बीजेपी सरकारमध्ये अजेंडेखोर मंत्री आहे, खरं तर हे भ्रष्टाचारी आहे. परत त्याचबरोबर जे मागील काही काळामध्ये बीजेपी सरकारमध्ये नेत्यांनी जे काही कृत्य केले, जसं की धाकड साहेब असेल किंवा आता लेटेस्टमध्ये झालेलं रुपाली चाकणकर, हे देखील बीजेपीच्याच युतीमध्ये सामील आहे. भोंदू बाबा असेल, इतर सर्व काही जे मॅटर होऊ लागले त्या प्रश्नावरती ते बोलत अशा पद्धतीने त्यांनी जे सिद्ध करू लागले ते एकंदरीत योग्यच आहे त्यांचं. तर मला तर ते योग्य पर्सनल ऑफिशियली वाटतं. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या नक्कीच कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता. आणि पुढले असलेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलमध्ये नक्कीच सबस्क्राईब करू शकता. खूप खूप धन्यवाद.